नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूयात पनीर शोरमा. तर त्यासाठी काय करणार होता, पहिल्यांदा आपण त्याचा रोटीचं डो बनवून घेऊयात. तर काय केलं आहे, दही घेतलं आहे थोडंसं, त्याच्यामध्ये सोडा टाकला, नंतर त्याच्यामध्ये थोडंसं कोमट दूध टाकायचं, असं दही त्याच्यामध्ये असं व्यवस्थित फेटून घ्यायचं, नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात जेवढा बसेल तेवढा मैदा त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि असं छानपैकी डो बनवून घ्यायचा. तर डो थोडासा आपण साईडला ठेवून देऊयात, नंतर आपण बाकीची तयारी करायला घेऊयात. तर पनीरचे असे काप करून घेतले, त्याच्यावरती थोडीशी हळद टाकली, थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं, थोडंसं लाल तिखट टाकलं आणि व्यवस्थित असंच चोळून घ्यायचं त्या पनीरला. छानपैकी दोन्ही साईडनं चोळून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती जे कोटिंग येणार आहे ते त्याचं तयार करणार आहोत. तर काय केलं, दही घेतलं थोडंसं, त्याच्यामध्ये मीठ टाकलं, अद्रक लसूण पेस्ट टाकली, थोडीशी ग्रीन चटणी टाकली त्याच्यामध्ये, नंतर ऑर्गॅनो, थोडीशी चिली फ्लेक्स आणि थोडंसं असं लाल तिखट त्याच्यामध्ये ॲड करायचं. छानपैकी मिक्स करायचं आणि पनीरला व्यवस्थित असं कोट करायचं त्याच्यामध्ये. बघू शकता कशा पद्धतीने. तर व्यवस्थित हे करून घेतल्यानंतर ते साईडला ठेवून द्यायचं पनीर, आणि नंतर आपण त्याची डोची रोटी बनवायला घेणार आहोत. बघू शकता कशा पद्धतीने रोटी पण छानपैकी बनलेली आहे आपण. तर काय करणार आहोत आता, तर जे पनीर आपण ठेवलेला बाजूला, ते पनीर आता आपण फ्राय करून घेणार आहोत व्यवस्थितपैकी, छानपैकी असं भाजून घेणार आहोत. तर काय करणार आहोत आता, तर व्यवस्थित असं भाजून घेतलं. तर आता याला थोडासा तंदूर फ्लेवर येण्यासाठी जाळी घ्यायची, त्याच्यावरती जे भाजलेलं पनीर होतं ते व्यवस्थित असं त्याच्यावरती थोडंसं ठेवून द्यायचं जाळीवरती. छानपैकी तंदूर फ्लेवर येतो त्याला पण. नंतर आपली रोटी होती ती थोडीशी गरम करून घेतली. नंतर त्याच्यावरती काय करणार आहोत, थोडंसं 2 चमचे आपण 1 चमचा आपण असं ग्रीन चटणी घेतली, त्याच्यावरती मायोनीज टाकलं, व्यवस्थित असं त्या रोटीवरती स्प्रेड करून घेतलं. नंतर कांदा घेतला, चांगला पातळ चिरलेला कांदा घेतलेला आहे, शिमला मिर्च, गाजर, याच्यामध्ये बीट पण तुम्ही ॲड करू शकता, थोडंसं पनीर, थोडंसं तंदुरी सॉस, नंतर काय टाकलं, थोडंसं चीज टाकलं त्याच्यामध्ये, आणि असं छानपैकी असं रॅप करून घ्यायचं. तर तयार आहे आपला घरगुती पद्धतीने बनवलेला पनीर शोरमा. तर चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीचा आस्वाद घ्या.